तर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली। अंबादास दानवेंच्या अजिंक्य तारा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली। यंदाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत। सध्याची ताजी आणि संतापजनक घटना म्हणजे पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरण। त्यातून गेल्या काही महिन्यांमध्ये बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचा राजीनामा अशा अनेक गोष्टी चर्चेत होत्या। त्यातून विरोधकांचं याकडे लक्ष आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना यासह कायदा सुव्यवस्थेवरून गृह खात्याला विरोधक लक्ष करतील असं कळतंय। विरोधकांचं लक्ष हे यावेळी मुंडे आणि कोकाटे हे देखील असणार आहेत। बीडचं जे प्रकरण आहे याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीने व्हीआयपी वागणूक दिली जाते, अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते, ही स्थिती आहे। लाडकी बहीण योजना या सरकारने जाहीर केली होती निवडणुकीच्या आधी। निवडणुकीच्या माध्यमातून मी तर म्हणेल हे प्रलोभन होतं आणि या प्रलोभनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मतं घेतले आणि आता लाखो लाडक्या बहिणींना, किमान 10 लाखाच्या वर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्याचं पाप हे सरकार करतंय। त्यांना अपात्र सरकारने ठरवलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर इथे लाडके बहिणींना वाढवून देणार होते, 2100 देणार होते, ते सुरू झाले की नाही अजूनही माहित नाही। मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की आम्ही तर वाढवून देणारच होतो, अधिकचं देणार होतो आणि महिला सुरक्षा देखील आम्ही इथे स्थापित करणार होतो। तोच कायदा, शक्ती कायदा राष्ट्रपतींनी परत पाठवलेला। दिल्लीमध्ये 2500 देणार होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होते, मंत्रिमंडळाची बैठक होऊन गेली, पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर तुम्ही पाहिलं की आमचं तर सरकार आलं, आम्ही जे पाहिजे ते करू, तुम्ही कोण प्रश्न विचारणार आहे। हे जे अरेरावी चालते, ही जी दादागिरी चालते, हे जे मास या सत्ताधारी पक्षाला आलेला आहे, त्याच्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत की संतोष देशमुखचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे। आणि ह्याबद्दल बोलत असताना मला महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना आणि या सरकारला आठवण करून द्यायची आहे की त्याचे आका बीजेपीचे आमदार बोलायचे ना, आकाचा आका, तर त्याचा आका कोण? धनंजय मुंडे। हे सगळं बघितल्यानंतर बीड हे महाराष्ट्रात आहे की नाही, परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे। त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्त्वाचा विषय असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।